कमी. दारकी उगाचच सकाळपासून कामाची घाई करत होती. काय करावं तिला काहीच सुचत नव्हतं. पहिल्यांदाच ती दोंबाराचा खेळ दाखवण्यासाठी नवऱ्याशिवाय एका गावात आली होती. शाळेजवळ एका मोठ्या पटांगणाशेजारी तिने आपला तंबू ठोकला होता. 15 दिवसापूर्वी दारकीचा नवरा राघू वारला होता. राघू वारल्यावर सर्वांनी तिला समजावलं, आता आईबाबाच्या घरीच राहा. पण स्वाभिमानी दारकीनं कुणाचं ऐकलं नाही. नवऱ्याचा तुटपुंजा संसार, 2 गाढवं आणि 3 मुली. कमी. राणी व सुमीला घेऊन राघूच्या दशक्रिया विधीच्या दुसऱ्याच दिवशी ती घराबाहेर पडली होती. राघू होता तोपर्यंत ठीक होते, पण आता फारच बिकट परिस्थिती आली होती. आज तिच्या खेळाचा पहिला दिवस होता म्हणून तिची लगबग चालू होती. बाहेर खेळाचं साहित्य अस्ताव्यस्त पडलं होतं. गाढवं लिंबाच्या सावलीत बांधले होते. 2 मुली मातीत खेळत होत्या, तर तिसरीचा पत्ताच नव्हता. हे सगळं डोक्यात घोळत असताना तिने भाकरी करायला सुरुवात केली. तिनं परातीत पीठ मळले व फुंकणी घेऊन चुलीत फुंकर मारली. तसा सगळा धूर तिच्या नाकातोंडात गेला. आधीच चिडलेली आणखीच धुरानं चिडली आणि तोंडात पुटू लागली. 3 पोळी माझ्या मढ्यावर ठेवून गेला. सांगत होते पिऊ नको, पण ऐकलंच नाही. गेला जीवानिशी. आता मी एकली बाई, काय करू? वाटतं जीव द्यावा, पर या पोरींचं काय होईल? असं बोलताना तिला कमीची आठवण झाली. तव्यावरची भाकर खाली उतरवली. परातीतला पिठाचा गोळा तसाच ठेवून ती तडक पिठाच्या भरलेल्या हातांनीच बाहेर आली. कमरेवर उलटा हात ठेवून तिने मोठ्यानं कमीला आवाज दिला, पण तिचा प्रतिसाद आला नाही. मग तिने मातीत खेळत बसलेल्या राणीला विचारलं, राणे, कमी कुणाकडे गेली व? तसं राणीनं दारकीकडे पाहून न पाहिल्यासारखं करून पुन्हा मातीत हात घातला. यामुळे ती चांगलीच विडली. आवेशात तिनं राणीच्या पाठीत धपाटा घातला आणि विचारले, ए फरकीदारडे, बहिरी झाली का? कमी कुठं गेली म्हणून निवारते तुला? तशी ती कळवळून म्हणाली, तिकडं साळकडं गेली. हे ऐकून दारकी शाळेच्या दिशेनं रागात जाऊ लागली. कमी 6-7 वर्षाची होती. गोंडस मुलगी होती, पण मूळचा गोरावर्ण उन्हात पार काळवंडला होता. अंगात मळलेला फ्रॉक, केसाच्या झिंज्या झालेल्या, हातापायावर घामाचे ओघं येऊन खराब झालेले हातपाय, सतत शाळा करणारी अशी कमी होती. ती सकाळपासून शाळेच्या गेटजवळ येऊन उभी होती. लहान मुलं कसे नवे कपडे घालून शाळेत येतात, त्यांच्याकडे दप्तर, पाण्याच्या बाटल्या, जेवणाचे डबे असतात, याचे कमीला नेहमी कौतुक वाटायचं. म्हणून आजही ती शाळेच्या गेटवर मुलांना पाहण्यासाठी येऊन उभी होती. सकाळची शाळा असल्यानं मधली सुट्टी झाली होती. सगळी मुलं शाळेच्या मैदानात खेळत होती. ती मनातल्या मनात विचार करत होती, आपणही असं शाळेत आलं तर किती मज्जा येईल. नवे कपडे, पाठीवर दप्तर, हातात जेवणाचा डबा आणि खूप खूप खेळायला मिळेल. असे कितीतरी आडाखे ती मनात बांधत होती. अचानक तिचे लक्ष मारामारी करणाऱ्या 2 मुलांकडे गेलं. ते पाहून तिला हसायला आलं. ती हसत हसत म्हटली, किती यार पोरं, हायती चांगलं कापडं माखवलं. आता यांच्यात कोण जितू तेच पाहते. असं बोलतानाच एवढा धप्पकन असा आवाज आला. सर्व मुले गेटकडे पाहू लागले. दारकीनं कमीच्या पाठीत मोठ्यानं दणका हाणला होता. कमी ओरडायला लागली तशी तिनं अजून 2-3 दणके पाठीत दिले होते आणि तिला शिव्या देऊ लागली. सकाळपासून पाहते कुठं गेली? तू इथे येऊन बसली? अगं लाज जिकून खाल्ली का काय? चाल घरी, नरडीवरच पाय देते तुझ्या. असं म्हणत ती कमीला ओढत घेऊन गेली. सगळी मुलं गेटजवळ येऊन ते दृश्य बघत होती. कमी मात्र जाताना मोठ्यानं रडत मागे शाळेकडे पाहत होती. तंबूजवळ आल्यावर तिनं कमीला ढकलून दिलं. तीही डोक्याला हात लावून गप्पकन खाली बसली आणि रागातच बडबडू लागली, कवर सहन करायची ही बला.
तो गेला तवाच तू मेली असती तर बडं झालं असतं. कितीदा सांगितलं शाण्यासारखं वाग पर नाही. नुसती साळा भरली तिच्या डोक्यात. अगं साळा शिकणं आपल्यासारख्याचं काम नाही. आपण असं भीक मागून खाणार. 2 वेळच्या जेवणाचं पडतंय आपल्याला. तेव्हा तुझी शाळा कुठं करायची? इथून मोरं साळचं नाव जरी काढलं तरी जीवच मारल तुला, असं बोलून तडक तंबूत निघून गेली. कमी बराच वेळ मुसमुसत मातीत पडून राहिली. दारकी थोड्या वेळानं बाहेर आली आणि परत ओरडून म्हणाली, आता उठती का देऊ दणका? चल लवकर गिरून घे, खेळ करायला जायचं हाय. कमी हुंदका भरत उठली आणि तंबूत एका कोपऱ्यात जाऊन बसली. दारकीने एका ताटात वाढून ते तिच्याकडे सरकवलं आणि रागात परत म्हटली, कमे, तुला पुन्हा सांगते, गुमान गिळायचं आणि उठायचं. नाहीतर विचार कर, सकाळपासून माझं डोकं गेलं कामातून. कमी घाबरून हुंदका दाबत मुकाट्यानं खाऊ लागली. रडून तिवे डोळे लाल झाले होते. जेवतानाही पूर्ण अंग थरथरत होते. इतक्यात दारकीला बाहेरून कुणीतरी आवाज दिला. ती बाहेर आली. तिचा मावस भाऊ काशा आला होता. त्याला पाहून ती म्हणाली, तू इथं कसा र? तो म्हटला, अक्का, आम्ही परवापासून इथंच हाव. उद्या आम्ही जाणार आहे. पण तू का आली इथं? त्याचं वाक्य मध्येच तोडत ती म्हटली, काशा जेवणार का? आत्ताच स्वयंपाक केलाय गरम गरम. तो नाही म्हटला. खेळ मांडायचा आहे, असं म्हणून सायकलीला टांग मारून तो निघून गेला. आता मात्र तिला काहीच सुचत नव्हतं. ती खूप हताश झाली. एवढ्या मेहनतीनं खेळ करण्यासाठी तिनं सकाळपासून आवराआवर केली. त्यात तिचे नातलग आधीच येऊन गावात खेळ दाखवत होते. याचा तिला पत्ताच नव्हता. आता आपण काय करायचं म्हणून तिनं डोक्याला हात मारून घेतला. तिच्या नातेवाईकांचा तिला खूपच राग आला. तिला अशा अवतारात पाहून सगळ्या मुली मुकाट्यानं जेवू लागल्या. थोडा वेळ तशीच बसून राहिल्यावर एक घास तोंडात टाकला, पण गिळतच नव्हता. म्हणून ताटातली भाकरी तिनं तशीच झाकून ठेवली. बाहेर येऊन लिंबाच्या झाडाला पाठ लावून गुडघ्यात डोकं खुपसून बसली. तिच्या मनात हजारो विचारांचं वादळ उठत होतं. आता असंच जर चालू राहिलं तर जगायचं कसं? म्हणून तिनं तोंडाला पदर लावला व रडू लागली. तिनं रडताना पाहून तिन्ही मुली तिच्या भोवती येऊन रडू लागल्या. मुलींना रडताना पाहून तिला जास्तच रडू आलं. त्यांना अजून जवळ घेऊन त्यांचे डोळे पुसले व मरीमायला हात जोडत ती म्हटली, चांगली परीक्षा घेते माय लेकरांची, पर ग्याबी सांगून ठेवते, अंगाच गात हाय तोपर्यंत माझ्या लेकींना काय बी कमी पडू देणार नाही. आता वेळ दुसऱ्या दिवशीच होणार होता. तिचे नातलग उद्या जाणार होते गाव सोडून. ती रात्रभर विचार करत बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ती खेळाच्या ठिकाणी येऊन पोचली. शाळेच्या जवळच ती खेळ करणार होती. राणीला लहान मुलीला सांभाळायला दिले. तिनं सगळे बांबू गज जमिनीत ठोकून उभे केले. ते चांगले गाडले गेले का म्हणून पुन्हा पुन्हा तपासून बघितले. त्यांना वरून दोरी बांधली. काम झाल्यावर तिनं कमीकडे बघितलं. कमी पुन्हा शाळेच्या गेटवर जाऊन उभी होती. तिनं जाऊन कमीला खेळाजवळ आणलं. यावेळी ती कमीवर चिडली नाही, कारण तिला दोरावर चढायचं होतं. रागावली तर महागात पडेल म्हणून न चिडता तिला घेऊन आली. दारकीनं आजूबाजूला पाहिलं. लोक जमत होते. तिनं ढोलकी मळ्यात घातली आणि मोठ्यानं वाजवू लागली. लोक जमत होते तशी ती बोलू लागली, या या माय बाप हो, ही 5-6 वर्षाची पोरगी कशाचा आधार न घेता दोरावर चालल. पण माय बाप हो, चालताना पडली तर लगेच मरेल, पर पोटासाठी करावं लागतं सगळं. असं भावनिक आवाहन केल्यावर तिनं कमीला दोरावर चढण्याचा इशारा केला.
कमी लिलया दोरावर चढली व एक बांबू हातात घेऊन चारू लागली. दारकी मोठ्यानं ढोलकी वाजवून तिचा उत्साह वाढवत होती. लोकही टाळ्या वाजवत होते. यानंतर तिनं पैसे मागायला सुरुवात केली. तिनं हातात पैसे मागायला वाटी घेतल्यावर बरेच लोक निघून गेले होते. 2-4 लोकांनी पैसे दिले फक्त. ती परत मोठ्यानं वाजवायला लागली. कमीच्या पायाला खूप घाम आला होता. दारकीचेही हात थकले होते. लोक आता काही जमणार नाही. कमीला थांबवावं असा विचार तिच्या मनात आला. ती जाणाऱ्या लोकांकडे बघत होती. तोच गगनाला भिडेल असा आवाज झाला. दारकीनं मागे वळून बघितले. तिच्या काळजात चर्र झाले. कमी खाली पडली होती. तिनं ढोलकी काढून फेकून दिली व मोठ्यानं हंबरडा फोडत ती कमीकडे धावली. तिला मांडीवर घेतले. तिच्या डोक्यातून खूपच रक्त वाहत होते. ती बेशुद्ध झाली होती. सगळे लोक पांगल्यानं कोणाचाच पत्ता नव्हता. दारकी तिच्या गालाला हात लावत दीनवाणे रडत होती. कमी काही नाही व्हायचं बाई तुला. आपण दवाखान्यात जाऊ. दोघी लहान मुलीही जवळ येऊन मोठ्यानं रडत होत्या. इतक्यात एक शिक्षक शाळेतून पळत आले. त्यांनी तिला उचललं आणि दवाखान्याच्या दिशेनं धावू लागले. दारकीही त्यांच्या मागे लहान मुलीला उचलून गेली. राणी मात्र तिथंच बसून राहिली, ढोलकीजवळ दीनवाणेपणे. तिला काहीच सुचत नव्हतं. दुसऱ्या दिवशी कमीला जाग आली. दासकीनं तिला पोटाशी घेतलं आणि म्हटली, आता तू रोज सारण जायचं. कमीला समजलं नाही आई असं का बोलते. ती आश्चर्यानं म्हटली, माय काय म्हणली तू? दारकी हसून म्हटली, उद्यापासून तू रोज सारण जायचं. कमीला खूप आनंद झाला. पण ती नाराज होत म्हटली, पण खेळ कोण करील? तिचं बोलणं चालू असताना तिला ज्यांनी दवाखान्यात आणलं ते शिक्षक आले आणि म्हणाले, आता खेळ बंद, फक्त शाळा. कमीला तरीही विश्वास बसत नव्हता. दुपारी ते एका मळ्यात आले. तिथं छोटीशी खोली होती. त्यात दारकीनं सगळं सामान टाकलं. कमीला नंतर समजलं की आईला त्या शिक्षकांनी शेतीचं काम करायला इथंच थांबवलं आणि तिघी पोरींची शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली. कमीला सगळं समजल्यावर ती उड्याच मारायला लागली. दुसऱ्या दिवशी ते शिक्षक तिला नवे कपडे, दप्तर घेऊन शाळेत घेऊन गेले. तिला खूप छान वाटत होतं. शिक्षकांनी तिची सर्वांशी ओळख करून दिली. मधली सुट्टी झाली तसं सगळे मुलं जेवणासाठी बाहेर आले. कमीही आपल्या मित्रांमध्ये मनसोक्त होऊन जेवत होती. पण अचानक तिचं काळी चर्र झालं, कारण शाळेच्या गेट बाहेर ढोलकीचा आवाज येत होता. सगळे मुलं धावत गेटजवळ गेले. तीही पाय मोजत जाऊ लागली. आई पुन्हा का आली म्हणून तिला मनातल्या मनात कोसू लागली. आता परत आपल्याला दोरावर चढावं लागेल म्हणून मनातून खूपच घाबरून गेली. जवळ येताच तिनं सुटकेचा निश्वास टाकला. आई नव्हतीच, कुणी दुसरी बाई होती. पण तिच्याच वयाची लहान मुलगी दोरावर चालत होती. बेल वाजली. सर्व मुलं शाळेत गेली. पण ती तिथंच गेटजवळ थांबली. अचानक एक हात मागून तिच्या खांद्यावर पडला. ती दचकून तंद्रीतून जागी झाली. तिचे शिक्षक तिच्या मागे उभे होते. ती मागे फिरली. तिच्या डोळ्यात आपल्या जुन्या आठवणीनं नकळत पाणी आलं होतं. केविलवाना चेहरा करून ती त्यांच्याकडे बघू लागली. शिक्षक खाली बसले आणि म्हणाले, हे सगळं आता तुला बदलावं लागेल. तिला पुन्हा त्यांच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं. ते तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला समजावत म्हणाले, तू शिकून खूप मोठी झाली की अशा मुलींना तू तुझ्या पैशानं शिकव. म्हणून खूप खूप शिक. तिला आता त्यांच्या बोलण्याचा रोख समजला. तिने रडवेले डोळे पुसले आणि हसून हो म्हटले. तिचा हात धरून त्यांनी तिला शाळेत नेलं. ती पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होती आणि मनात विचार करत होती, मी खूप शिकेन.
आणि माझ्यासारख्या मुलींनाही शिकवे.